सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची आज निवड कोण होणार, जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड आज 5 रोजी होणार आहे। महाविकास आघाडीची सत्ता या मार्केट कमिटीवर आहे। पहिल्या सभापतीपदी काँग्रेसला संधी मिळाली होती। यावेळी सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे। सभापतीपदासाठी सत्ताधारी गटाच्या नेत्यात खलबते सुरू आहेत। त्यामुळे कोण सभापती होणार याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे। काँग्रेसचे सभापती सुजय नाना शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या सभापतीपदासाठी गेल्या 8 दिवसापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे। आज सकाळी 11 वाजता निवडीसाठी सभा आयोजित करण्यात आलेली आहे। सध्या काँग्रेसकडे असलेले पद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे। बाजार समितीवर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे। सत्ता स्थापनेनंतर काँग्रेसकडे संचालक अधिक असल्याने 2.5 वर्षापूर्वी जत येथील सुजय नाना शिंदे यांना सभापतीची जबाबदारी दिली होती। जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। मिरज येथील सकार उपनिबंधक बिपिन मोहिते हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत। आनंदराव नलडे आणि महेश पवार या दोघांच्या नावाची चर्चा होणार आहे। त्यामुळे ऐन वेळेला दुसरे नाव येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील, काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, रोहित पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी ज्या नावावर शिक्का मुहूर्तब करतील ते नाव पुढे येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। त्यामुळे कोणाचे नाव जाहीर होणार, कोण सभापती होणार याकडे मात्र आता संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। Press the bell icon on the YouTube and never miss another update.